नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघूया ग्रामसेवक कृषी सेवक पदांसाठी मागील 10 वर्षात विचारलेले कृषी तांत्रिक प्रश्न भाग 2 म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा हा व्हिडिओ असणार आहे। या अगोदर आपण भाग 1 असा व्हिडिओ कालच्या दिवशी अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी बघा परीक्षेला खूप कमी दिवस बाकी आहेत। कधी पण या ठिकाणी अपडेट येऊ शकते आणि परीक्षेची तारीख या ठिकाणी आपल्याला समजू शकते। त्यामुळे लवकरात लवकर आणि कमी दिवसात तुमच्या या ठिकाणी संपूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे। त्यामुळे मी मागील 10 वर्षात विचारलेले प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी दररोज घेऊन येणार आहे। त्यामुळे तुम्ही आताच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे। प्रश्न पहिला, नारळाची टिंब टिंब ही संकरित जात आहे। बघा, दरवेळेप्रमाणे प्रश्न वाचल्यानंतर मोजके काही सेकंदाचा मी तुम्हाला वेळ देईल। त्यामध्ये प्रश्न दुसऱ्यांदा तुम्ही नीट वाचून घ्यायचा आहे। सोबतच तुम्ही ऑप्शन देखील नीट वाचून तुम्ही या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर मी उत्तर सांगायच्या अगोदर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुमचे किती उत्तर बरोबर आले ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला। तर बघा, प्रश्न पहिल्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 DXT2 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपल्या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, गुटी कलम पद्धतीने टिंब टिंब या पिकाची अभिवृद्धी केली जाते। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कसं, या ठिकाणी बघा गुटी कलम पद्धतीने पेरू या पिकाची अभिवृद्धी केली जाते। तर बघा, उरलेले जे 3 ऑप्शन आहे तर यांची या ठिकाणी बघा लागवड जी आहे ती कशा प्रकारे केली जाते तुम्ही काय करायचं या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे। यापैकी तुम्हाला ज्याची देखील पद्धत माहिती असेल ते तुम्ही काय करा कमेंटमध्ये सांगा। प्रश्न क्रमांक 3, करवंदामध्ये टिंब टिंब जीवनसत्व विपुल असते। बघा, ऑप्शन नीट वाचून घ्यायचे तुम्ही। आणि या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 क म्हणजे कसं बघा, करवंदामध्ये क जीवनसत्व काय तर क जीवनसत्व विपुल असते। बरोबर। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4, जांभूळ पिकाची टिंब टिंब ही जात अधिक उत्पन्न व मोठी फळे देते। बघा, 4 या ठिकाणी ऑप्शन आहेत, योग्य उत्तर तुम्ही निवडा आधी। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोकण बहाडोली हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, फणस पिकाची कोकण प्रॉलिफिक ही अधिक उत्पन्न देणारी टिंब टिंब किंवा कोणत्या फणसाची जात आहे। ऑप्शन नीट वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कापा म्हणजेच ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं काय त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी टिंब टिंब ही जात काजू पिकाची नाही। काय विचारलं तर नाही विचारलंय। आणि या ठिकाणी ऑप्शन आहेत 4, सर्व ऑप्शन तुम्ही नीट वाचा आणि उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रीवर्धन रोठा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर बघा मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज या ठिकाणी असेच प्रश्न असेच क्विज या ठिकाणी टाकत असतो। सोबतच सर्व परीक्षांच्या महत्त्वाच्या नोट्स PDF आणि अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी दररोज टाकत असतो। त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नाही आहे। लगेच तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी त्या लिंकवर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्यायचं आहे। आणि बऱ्याचशा विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करतायत की सर आम्ही रिक्वेस्ट टाकली आहे पण आमची रिक्वेस्ट या ठिकाणी अजूनपर्यंत ॲक्सेप्ट झालेली नाही आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोबत रिक्वेस्ट टाकल्यामुळे काही प्रॉब्लेम आला आहे। त्यामुळे प्रत्येकाची रिक्वेस्ट या ठिकाणी मी ॲक्सेप्ट करणारच आहे। त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो, तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी थोडा धीर धरायचा आहे। प्रश्न क्रमांक 7,
टिंबटिंब या अन्नद्रव्यामुळे प्रामुख्याने टिंबटिंब पिकातील पिष्टमय पदार्थांची निर्मिती व त्यांचे सखोल साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतिमान होतात. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोटॅशियम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 सर्वसाधारणपणे संदेश वहनासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लॅश कार्डची योग्य साईज किती असते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 30 ते 95 सेंटीमीटर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 खास चाऱ्यासाठी म्हणून शिफारस केलेला बाजरीचा वाण टिंबटिंब हा आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायको बाजरा आपलं योग्य उत्तर आहे. तर मला आता सांगा आफ्रिकन टॉल ही कोणत्या पिकाची जात आहे? मला काय करा कमेंटमधून या ठिकाणी कळवायचं आहे. प्रश्न क्रमांक 10 जगातील एकूण साखर उत्पादनापैकी टिंबटिंब इतकी साखर शुगर बीट पासून बनते. तर बघा जगातील किती टक्के साखर या ठिकाणी शुगर बीट पासून बनते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 20% म्हणजे ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 संपृक्त क्षमतेनंतर 24 ते 48 तासांच्या कालावधीत गुरुत्वीय पाण्याचा निचरा झाल्यानंतर मातीतील ओलाव्याची जी पातळी असते त्या पातळीला जमिनीची टिंबटिंब म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन आहे 4 आणि त्यापैकी ऑप्शन क्रमांक 1 जलधारण शक्ती म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 फ्रेंडशिप सुचित्रा मयूर या कोणत्या फुल पिकाच्या जाती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्लॅडिओलस आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 100 ग्रॅम खाण्यायोग्य चिकूच्या फळामध्ये टिंबटिंब IU इतके अजीवनसत्व असते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 410 किती 410 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14 मध्य पूर्वेतील देशांना संत्रा निर्यात करताना फळाचे वजन टिंबटिंब ग्रॅम इतके असावे लागते. तर या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 150 ते 175 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर मोरेल या शास्त्रज्ञाने फ्रान्स या देशात 1960 साली टिंबटिंब या फुलझाडात उती संवर्धनाचा सर्वप्रथम उपयोग केला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आर्किड म्हणजे ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते रासायनिक खत नाही? कोणते रासायनिक खत नाहीये? तर साहजिक आहे नावावरून काही लोकांना समजून गेला असेल तरी बघा एकदा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 करंज पेंट आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते सेंद्रिय खत नाही? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दैच्या आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणते हिरवळीचे खत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भुईमूग पेंट आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 19, भाताच्या टिंब या जातीची शिफारस किंवा कोणत्या जातीची शिफारस खार जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पनवेल 1 म्हणजेच ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, भात, नागली, भुईमूग इत्यादी पिकांकरिता टिंब सेंटीमीटर खोलीवर मातीचा नमुना घेतला जातो. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 20 ते 25 म्हणजेच ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21, डॉक्टर साक्सलेट यांनी दुधाचे पाश्चरीकरण प्रथम टिंब साली केले? तर बघा या ठिकाणी 1886 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 1886 आपलं योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कृषी तांत्रिक किंवा ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका यावरचे आपले इथून मागचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक जी आहे या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपले इथून मागचे सर्व व्हिडिओ म्हणजेच कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ तसेच ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक टाकलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, टिंब हा हरभऱ्याचा एक काबुली वाण आहे. तर बघा 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 1 भारती आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कृषी विस्तारात प्रक्षेपणासाठी वापरले जाणारे दृकश्राव्य साधन टिंब आहे किंवा कोणते आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 फिल्म स्ट्रीप म्हणजेच ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, खडकात किंवा खडकावर वाढणाऱ्या आर्केड्सना काय म्हणतात? बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 लिथोफाइट्स म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, द्राक्षामध्ये एप्रिल छाटणीपासून टिंब दिवसांनी ऑक्टोबर छाटणी करावी? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 150 ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, ऊस लागवडीसाठी बेने मळ्यातील ऊसाची तोडणी ऊस टिंब महिन्याचा असताना करावी? परत वाचा प्रश्न, ऊस लागवडीसाठी बेने मळ्यातील ऊसाची तोडणी ऊस टिंब महिन्याचा असताना करावी? ऑप्शन नीट वाचून घ्या. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 9 ते 11 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, मित्र कीटकांचा वापर करून कीड नियंत्रण करताना फळझाडांकरता क्रायसोपा या कीटकाच्या किती अळ्या प्रति झाड वापराव्या? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर आता किती असतील हे तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये सांगा. याचं उत्तर जे आहे यापैकी नाही आहे पण काहीतरी उत्तर असेल म्हणजे किती अळ्या प्रति झाड वापराव्या तुम्ही काय करा मला कमेंट करून सांगायचं आहे. ज्याला उत्तर येतं त्यांनी नक्कीच सांगा, पण ज्याला उत्तर देता येत नसेल त्यांनी प्रयत्न करायचा आहे जेणेकरून मला कळेल की किती विद्यार्थी या ठिकाणी मनापासून व्हिडिओ बघत आहेत. प्रश्न क्रमांक 28, पीतक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2
तेलबिया म्हणजेच ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आता मला पटापटा सर्वांनी कमेंट करायचे आहे. तुम्हाला ज्या ज्या क्रांतीबद्दल माहिती आहे, कोणती क्रांती कोणत्या पिकासाठी किंवा कशासाठी या ठिकाणी होती ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तसेच तुम्हाला जर त्याची जनक माहिती असेल तर ते देखील मला या ठिकाणी काय करा, तुम्ही कमेंटमध्ये पटापटा सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 29, पार्शियन चक्राचा टिंब उपयोग होतो. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाणी उपसण्यासाठी म्हणजेच ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, भात बियाण्यास पेरणीपूर्वी टिंब टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. बघा प्रश्न नीट वाचून घ्या. भात बियाण्यास पेरणीपूर्वी टिंब टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ऑप्शन ए 3% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, खरीप बाजरीची पेरणी टिंब अंतरावर करावी. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रात पहिली भूविकास बँक टिंब येथे 1929 साली स्थापन झाली. तर कोठे झाली बघा, ऑप्शन नीट वाचून घ्या. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, वॉशिंग्टन ही टिंबची एक जात आहे. तर कशाची जात आहे बघा, ऑप्शन नीट वाचून घ्या, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पपई आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा उरलेल्या 3 ऑप्शनपैकी तुम्हाला कशाची पण जात माहिती असेल किंवा कोणत्याही पिकाची तुम्हाला या ठिकाणी जात माहिती असेल तर या 3 पैकी कोणत्याही पिकाची जात मला तुम्ही काय करा या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 34, वनस्पती व प्राणी यांच्या कायिक पेशीत सतत टिंब विभाजन घडत असते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सम आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, उसाच्या पानावर हिरवट पिवळसर रेषा दिसतात यांचे कारण टिंबची कमतरता हे आहे. तर बघा सरळ प्रश्न असा विचारलाय की उसाच्या पानांवर हिरवट पिवळसर रेषा का बरं दिसतात, त्याचं कारण कोणत्या म्हणजे कशाच्या कमतरतेमुळं या ठिकाणी पिवळसर रेषा दिसतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोह आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36, शेत जमिनीतील एकूण सूक्ष्मजीवांपैकी 9% किती 9% प्रमाण टिंब या सूक्ष्मजीवांचे असते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲक्टिनोमायसिट्स आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37, संजीवक युक्त मलम तयार करण्यासाठी या ठिकाणी कोणते माध्यम वापरतात. मलम म्हणजे आपण थोडक्यात पेस्ट देखील या ठिकाणी म्हणू शकतो. तर बघा कोणते माध्यम वापरतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 लॅनोलिन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 38, खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी किती तापमान असावे लागते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 30 ते 35 अंश सेल्सिअस आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे काही प्रश्न बाकी आहेत, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण अशी सिरीज या ठिकाणी कंटिन्यू ठेवावी असं जर तुम्हाला वाटत असेल त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण दररोज ग्रामसेवक भरती असेल
किंवा कृषी सेवक भरती असेल आणि तसेच आत्ता आलेली जलसंपदा विभागची भरती असेल त्यावरती आपण नेहमी या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला खूप मेहनत लागते, तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि येणाऱ्या काळात कोणत्या परीक्षेसाठी कोणत्या विषयाचा या ठिकाणी मी व्हिडिओ बनवला पाहिजे हे तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 39, भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तिलापिया आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, पशु जैव उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत होय, तर चहा ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे झुडूप होय. हे विधान किती बरोबर आहे किंवा किती चूक आहे हे आपल्याला काय करायचं आहे, 4 ऑप्शनमधून निवडायचं आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्णतः बरोबर आहे. आपलं ऑप्शन सी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू केली होती? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई मद्रास आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर मला सांगा रयतवारी पद्धत कधी सुरू केली? या ठिकाणी मला काय करा तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि त्यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी या ठिकाणी मन लावून शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात. प्रश्न क्रमांक 43, MS स्वामीनाथन हे टिंबटिंब संबंधित आहे किंवा कशाशी संबंधित आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हरित क्रांतीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 44, स्वच्छ दूध उत्पादन पद्धतीत खालील गोष्टींचा समावेश होतो. प्रश्न नीट वाचून घ्या. तर बघा या ठिकाणी कळपाचे आरोग्य, स्वच्छ जनावरे, स्वच्छ परिसर म्हणजेच या ठिकाणी बघा वरील पैकी सर्व म्हणजे तिन्ही आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, खालील विधाने वाचा व योग्य तो उत्तराचा पर्याय शोधा. तर बघा या ठिकाणी आपण पर्याय वाचू. तुषार सिंचन हे जवळपास सर्वच पिकांना उपयोगी आहे. तुषार सिंचन भारी काळ्या मृदासाठी योग्य नाही आहे. आणि खाली 2 ऑप्शन दिले की वरचे दोन्ही बरोबर आहेत, वरील दोन्ही बरोबर नाहीत म्हणजे चूक आहे. तर बघा हे उदाहरणं काय आहेत, बरोबर आहेत का चूक आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही उदाहरणं काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजेच उदाहरण 1 आणि उदाहरण 2 या ठिकाणी काय आहेत बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46, आंब्यामध्ये ए ग्रेड काय विचारले? ए ग्रेड म्हणजे प्रति किलो किती फळे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 3 फळे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र कोठे आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बदनापूर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आता तुम्ही मला सांगा की ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? कमेंट करून मला याचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 48, मशागत करण्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत? तर बघा या ठिकाणी नांगरणे, वखरणे आणि आंतरमशागत म्हणजेच काय? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 49. आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालावधी लागतो? प्रश्न नीट वाचा. आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालावधी लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3 ते 6 वर्ष आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50. हरभरा पिकाची BDNG 797 म्हणजे 797 ही जात टिंबला दाद न देणारी किंवा प्रतिकारक आहे. तर कशाला प्रतिकारक आहे? ऑप्शन नीट वाचून घ्या. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मर आणि मूळ कुजला दाद न देणारी किंवा प्रतिकारक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.